नमस्कार प्रेक्षकांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे कृष्णा आता दुष्यंत अमेरिकेला जाणार असतो म्हणून त्याची बॅग व्यवस्थित पॅक करत असते. राहिलेल्या सगळ्या गोष्टी ती व्यवस्थित ठेवत असते. तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो, अगं कृष्णा हे काय करतेस? कारण कृष्णा चुकून त्याचा पासपोर्टसुद्धा बॅगमध्ये टाकत असते. तेव्हा कृष्णा म्हणत असते, अहो दुष्यंत सरकार असं काय करताय? पासपोर्ट नको का तुम्हाला? तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो, पासपोर्ट मला हवंय म्हणून तर ते बाहेर ठेव ना. तेव्हा कृष्णा म्हणते, म्हणजे? तेव्हा प्रेक्षकांनो, दुष्यंत म्हणत असतो की कृष्णा आता मी अमेरिकेला जाणार आहे. मग इथे एअरपोर्टवरती गेल्यानंतर मला माझं पासपोर्ट दाखवायला नको का? त्याशिवाय सोडणार आहेत का ते मला आतमध्ये? तेव्हा इथे कृष्णा म्हणते, म्हणजे? मला तर ह्या लोकांचं काही कळतच नाही. तेव्हा दुष्यंत म्हणतो, असं कसं तुला काही कळत नाही? थांब कृष्णा, आता मी तुला दाखवतो की एअरपोर्टवरती गेल्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला आतमध्ये जावं लागतं. ते लोक कशा पद्धतीने आपल्याला चेक करतात. आपल्या इथे जे काही लगेज असतं ते कसं चेक केलं जातं. त्याचबरोबर आपला पासपोर्ट कसा चेक केला जातो ते सगळं मी तुला इथे दाखवणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, दुष्यंत कृष्णाचा हात पकडतो, तिला एका बाजूला घेतो, तिच्या इथे डोळ्यांना गॉगलसुद्धा लावतो आणि त्यानंतर स्वतःची एक इथे सुटकेस घेतो आणि ते कृष्णाच्या हातामध्ये देतो आणि स्वतःचा पासपोर्टसुद्धा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंत म्हणतो की मॅम तुमचा पासपोर्ट प्लीज. तेव्हा इथे आता पासपोर्ट दाखवला जातो. त्यानंतर तो म्हणतो की आता ही जी तुमची बॅग आहे ना, तीसुद्धा चेकिंगसाठी जाईल आणि त्यानंतर आता मी स्वतः तुम्हाला इथे चेक करणार आहे. तेव्हा दुष्यंत आता स्वतः तिला सिक्युरिटी गार्डप्रमाणे चेक करतो. त्यानंतर एक चेअर घेतो, त्याच्यावरती कृष्णाला बसवतो आणि म्हणतो की आता तुमची फ्लाईट टेक ऑफ करणार आहे. आणि तेव्हा तो चेअर जोरजोरात आता गोल गोल फिरवायला लागतो. तेव्हा कृष्णा खूपच जास्त घाबरते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंतने कशा पद्धतीने साधारण एअरपोर्टला गेल्यानंतर आपल्याला चेक केलं जातं, कशा पद्धतीने आपली सेवा केली जाते, हे सगळं तो कृष्णाला सांगतो, तिला करून दाखवतो. तेव्हा कृष्णा आता इथे विमानात बसल्यासारखी जेव्हा चेअरवरती घाबरते, तेव्हा ती उठून उभी राहते आणि जाऊन आता इथे दुष्यंतला घट्ट मिठी मारते. ती घाबरलेली असते. तेव्हा दुष्यंत म्हणतो, अगं कृष्णा काय झालं? तेव्हा कृष्णा म्हणते, काय झालं काय? म्या घाबरले ना. तेव्हा दुष्यंत जोरजोरात हसायला लागतो. तेव्हा कृष्णा त्याच्याकडे बघते, त्याला म्हणत असते की दुष्यंत सरकार, तुम्ही अमेरिकेला गेल्यानंतर तुमचं हे असं बिनधास्त होऊन हसणं मी खरंच खूप जास्त मिस करणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, दुष्यंतला सुद्धा इथे आता कृष्णाकडे बघून फारच वाईट वाटत असतं. कारण तो सुद्धा तिला खूप जास्त मिस करणार असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे दुष्यंत आणि कृष्णा दोघे एकमेकांकडे बघत असतानाच अचानकपणे तिथे आता टाईम अलार्म वाजतो. तेव्हा कृष्णा म्हणते, हे काय? तेव्हा दुष्यंत म्हणतो, अगं कृष्णा, मी ना इथे टाईम सेट करून ठेवला होता. कारण कसं आहे, मला आता झोपायचं आहे ना, सकाळी लवकर उठायचं आहे. आता माझी झोप नाही पूर्ण होणार, मला जाग नाही येणार. तेव्हा कृष्णा लगेचच म्हणते, तुम्ही झोपा झोपा दुष्यंत सरकार, तुम्ही झोपा बरं, मी बाकीची सगळी तयारी करते. तेव्हा इथे आता दुष्यंत झोपल्यानंतर त्याची बॅग ती जागेवरती नेऊन ठेवते, त्याचा मोबाईल उचलते, सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवते. तेव्हा प्रेक्षकांनो, दुष्यंत शांतपणे झोपलेला असतो. पण कृष्णाच्या डोळ्याला डोळा नसतो, कारण तिला उठून सकाळी तयारी करायची असते. तेव्हा इथे अलार्म वाजल्यानंतर इथे दुष्यंत तो बंद करतो आणि पुन्हा झोपलेला असतो. कृष्ण आपल्या मनामध्ये म्हणत असते की दुष्यंत सरकार, तुम्ही गेल्यानंतर मला तुमची खरं तर खूप जास्त आठवण येईल. पण कसं आहे, तुम्हाला जावं तर लागेलच ना आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी. तेव्हा इथे कृष्णा उठते, लाईट चालू करते आणि दुष्यंतला म्हणते, अहो दुष्यंत सरकार उठा, तुम्हाला जायचं आहे ना, तुम्हाला उशीर होईल. तेव्हा तिने दुष्यंतला लवकर उठवलेलं असतं. ती म्हणते, म्या तयार होते आणि तुमच्यासाठी चहा टाकते, तुम्ही पण झोपू नका परत, नाहीतर जायला उशीर होईल. असं म्हणून प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णा तयार होऊन किचनमध्ये आलेली असते आणि ती त्याच्यासाठी चहासुद्धा करते. चहा केल्यानंतर तिला आता आठवत असतं की कशा पद्धतीने इथे दुष्यंत आणि कृष्णा
आधी त्यांची भांडणं असतात, आधी राग असतो, पण कसे दोघेजण एकत्र आलेले असतात. इथे आता दुष्यंतचं तिच्याजवळ चांगलं बोलणं, प्रेमाने बोलणं हे सगळं तिला आठवत असतं. त्याच्याबरोबर घालवलेले ते प्रत्येक क्षण तिला आठवत असतात. त्यामुळे कृष्णा भावूक झालेली असते. दुष्यंतसुद्धा तयार झालेला असतो. कृष्णा म्हणते, "दुष्यंत सरकार हे घ्या, तुमच्यासाठी चहा आणलाय, चहा घ्या." तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो, "कृष्णा कसं आहे ना, खरं तर मला काय आवडतं? मला कॉफी आवडते. पण तुझ्या हातचा चहासुद्धा मला खूप आवडायला लागलाय. हा चहा मी खरंच खूप मिस करणार आहे." तेव्हा कृष्णा म्हणते, की "दुष्यंत सरकार तुम्ही चहा घ्या, मी बाकीची सगळी कामं आवरते." तेव्हा इथे दुष्यंत तिच्याकडे बघतो. त्याला कळतं, की इथे आता इमोशनल झालेली आहे कृष्णा. तो म्हणतो, "इतकं काय इमोशनल व्हायचं?" त्यानंतर दुष्यंत चहा पीत-पीत आपला पासपोर्ट चेक करत असतो, पण त्याला पासपोर्ट कुठेही दिसत नाही. तो म्हणतो, "कृष्णा, अगं माझा पासपोर्ट कुठे आहे?" तेव्हा इथे कृष्णाचं लक्ष जातं, तर बाळजाबाईच्या समोर इथे दुष्यंतचा पासपोर्ट आता जळत असतो. तेव्हा कृष्णा धावत पळत येते आणि म्हणते, "अहो बाळजाबाई, हे काय केलं तुम्ही? दुष्यंत सरकारचा पासपोर्ट तुम्ही का जाळलात?" आणि ती आगीतून आता तो पासपोर्ट आपल्या हाताने बाहेर काढते. तिच्या हाताला सुद्धा चटके लागलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, ती आता पासपोर्ट विझवते आणि म्हणते, "असं का वागलात तुम्ही? स्वतःच्या मुलाचा आनंद त्याच्याकडून हिरावून का घेतलात?" तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ते हाताने पासपोर्ट विझवते आणि तेवढ्यातच तिथे दुष्यंत आलेला असतो. दुष्यंत म्हणतो, "कृष्णा, अगं माझा पासपोर्ट कुठे आहे?" तेव्हा बाळजाबाई म्हणते, "दुष्यंता, अरे ह्या तुझ्या पागल बायकोने तुझा इथे पासपोर्ट जाळून टाकला." तेव्हा इथे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा पूजा म्हणत असते आपल्या मनामध्ये, पासपोर्ट कुणी जाळला, कसा जाळला, कुणाला काही कळणार नाही आहे. कारण पासपोर्ट खरं तर पूजानेच जाळलेला असतो. जेव्हा इथे कृष्णा तयार होऊन आपल्या कामासाठी किचनमध्ये जाते आणि दुष्यंत फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जातो, त्या ठिकाणी आलेली असते पूजा. पूजा येते दुष्यंतच्या रूममधून त्याचा पासपोर्ट घेते आणि तो सरळ आता इथे शेकोटीमध्ये टाकते. ती म्हणत असते की "डी, तुला माझ्यापासून दूर जायचं आहे ना? तुला अमेरिकेला जायचं आहे ना? पण मी तुला कधीच माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही आहे. आणि मग तुला जर आता अमेरिकेला पाठवायचंच नसेल, तर मग तुझा हा पासपोर्ट काय उपयोगाचा? तो तर जाळून टाकलाच पाहिजे ना? त्याशिवाय थोडं ना तुझं जाणं कॅन्सल होणार आहे." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पूजाने तो पासपोर्ट घेतलेला असतो आणि पूर्णपणे जाळून टाकलेला असतो आणि ती म्हणते की "डी सॉरी, काही झालं तरी मी तुला माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार." तेवढ्यातच बाळजाबाई तिथे येते आणि म्हणते, "काय गं, हे काय केलंस तू? माझ्या लेकराचं पासपोर्ट का जाळून टाकलंस?" तेव्हा इथे आता पूजा म्हणत असते, "बाळजाबाई, तुम्हाला काय वाटलं? डी माझ्यापासून लांब जाईल, अमेरिकेला जाईल आणि मी त्याला जाऊ देईन? त्याला थांबवण्यासाठी मला काहीतरी करणं अपेक्षित होतंच ना? मग मी काय केलं बघा, त्याचा पासपोर्ट मीच जाळून टाकला." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंतचा पासपोर्ट जाळल्यामुळे खूपच जास्त राग आलेला असतो बाळजाबाईला. ती जोरदार पूजाच्या कानाखाली देते. तेव्हा पूजा काहीच रिॲक्ट होत नाही. ती म्हणते की "मारायचं आहे तर मारा, पण काहीही झालं ना तरी डी फक्त माझा आहे आणि डीला मी माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार. कळलं तुम्हाला?" तेव्हा इथे आता बाळजाबाईला पूजा घाबरत नाही. तिथून ती निघून जाते आणि त्यानंतर त्या ठिकाणी आलेली असते ती म्हणजे कृष्णा. आणि कृष्णा आपल्या हाताने इथे दुष्यंतचा पासपोर्ट बाजूला काढते आणि तो विझवते आणि म्हणते, "बाळजाबाई, अहो हे काय केलं तुम्ही? स्वतःच्या पोराचा आनंद त्यांच्याकडून हिरावून घेतलात. काय गरज होती तुम्हाला दुष्यंत सरकारचा पासपोर्ट जाळायची? अहो ते आता अमेरिकेला कसे काय जाणार?" तेव्हा प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी नंतरला सगळेजण आलेले असतात. तेव्हा इथे हाताने विझवलेला पासपोर्ट ही गोष्ट आता दुष्यंतच्या लक्षात आलेली नसते. पण इथे त्याच्या वडिलांच्या मात्र लक्षात आलेली असते. कारण कृष्णा कधीच अशी चूक करणार नाही हे त्यांना बरोबर माहिती असतं. तेव्हा बाळजाबाई म्हणत असते, "काय गे कृष्णे, तू जाळलास ना पासपोर्ट माझ्या लेकराचा?" तेव्हा इथे कृष्णा म्हणते, "म्या म्या नाही जाळला." तेवढ्यातच ती जोरदार तिच्या कानाखाली देते. तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो की "हे सगळं काय कृष्णा? हे काय ऐकतोय मी? तू माझा पासपोर्ट जाळलास? अगं पण का? तू का जाळशील?" तेव्हा कृष्णा म्हणत असते की "दुष्यंत सरकार, म्या खरंच सांगते, अहो मी नाही जाळलं तुमचा पासपोर्ट."
तेव्हा इथे सगळेजण म्हणत असतात, कृष्णे अगं बाई तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. म्हणजे सिस्टमॅटिक पद्धतीने इथे तू पासपोर्ट जाळून टाकलास. मैनावतीसुद्धा म्हणते, तो जयकांतसुद्धा म्हणतो, अहो बहिणीसाहेब असं का केलं तुम्ही? तेव्हा प्रेक्षकांनो कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार मी खरंच सांगते, म्या तुमचा पासपोर्ट नाही जाळला. तेव्हा बाळजाबाई म्हणते, मग तुला काय म्हणायचं आहे, मी जाळला का? नाही सांग ना, मी जाळला? आता इथे आपण दोघेजणच तर उभे होतो ना, मग तू नाही जाळलास तर कुणी जाळला? दुष्यंता, अरे मी माझ्या डोळ्याने बघितलं रे, ह्या मुलीने ना तुझा पासपोर्ट जाळून टाकला. ही गोष्ट आता इथे दुष्यंतच्या वडिलांना मान्य नसते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ते म्हणत असतात काहीतरी तोडगा काढला पाहिजे. तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो, हे सगळं काय कृष्णा? खरं खरं सांग, इथे तू आणि आई दोघेजण होता आणि तू म्हणतेस की तू पासपोर्ट जाळलेला नाही आहेस. मग तू काय आईचं नाव घेतेस? आई का जाळेल माझा पासपोर्ट? तेव्हा इथे आता कृष्ण म्हणत असते, मग मी तरी का जाळू तुमचा पासपोर्ट? मी असं काहीच नाही केलं आहे, मी शपथ घेऊन सांगते. तेव्हा इथे आता बाळजाबाई म्हणत असते, दुष्यंता बघितलंस ना रे? अरे बाबा सांग, तुझा जर तुझ्या बायकोवरती विश्वास असेल ना, तर मला तसं सांग. कारण मग मी जगून तरी काय करू? तुला तुझ्या आईवरती संशय घ्यायचा आहे का? म्हणजे मी तुझा पासपोर्ट जाळेन असं वाटलंच कसं रे लेकरा तुला? तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो, आई अगं मी असं म्हणालो का सांग ना? तेव्हा दुष्यंत म्हणतो, अगं पण तू पासपोर्ट जाळलेला नाही आहेस, मग कृष्णा तरी असं का करेल? मी अमेरिकेला जाणार होतो म्हणून सगळ्यात जास्त एक्सायटेड कृष्णासुद्धा होती. मग कृष्णा माझा पासपोर्ट का जाळेल? तेव्हा प्रेक्षकांनो इथे बाळजामाई म्हणत असते, हे बघ कृष्णा, तू माझ्या मुलाला माझ्या विरोधात भडकवू नकोस. हे बघ दुष्यंता, मी काहीही केलेलं नाही हां. मी तुझा पासपोर्ट का जाळेन? मी माझ्या लेकराच्या सुखाच्या आड का येईन? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा मला तुझ्याकडून ऐकायचं आहे. हे बघ कुणालाही घाबरायची गरज नाही आहे. तू मला खरं खरं सांग, कुणी जाळला माझा पासपोर्ट? जर तू जाळला नाही आहेस तर मग तुझा संशय कुणावरती आहे? माझ्या आईवरती आहे का? माझी आई असं का करेल? ती का बरं माझा पासपोर्ट जाळेल? ती असं कधीच करणार नाही, माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा इथे पूजा मात्र लांब उभी राहून सगळ्याची मजा घेत असते. तेव्हा इथे बाळजाबाई म्हणत असते, मी खरंच काही केलेलं नाही आहे. अरे हिनेच तुझा पासपोर्ट जाळलाय. तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो, पण कृष्णा असं का करेल? मी जाणार होतो म्हणून सगळ्यात जास्त ती एक्सायटेड होती. तेव्हा मैनावती म्हणते, काय माहिती, ती तुला फक्त दाखवत असेल, तिने तुला परवानगी दिले म्हणून. पण खरं तर तिला तुला जाऊच द्यायचं नसेल. तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते की नाही, मी खरंच काही केलेलं नाही आहे. तेव्हा दुष्यंत म्हणतो, मग बोल कृष्णा, जर तू नाही केलेस तर कुणी जाळला माझा पासपोर्ट आणि का? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कृष्णा गप्पच उभी असते. तेव्हा दुष्यंत म्हणतो, तू आता इतकी गप्प राहिलीस, तुझ्या गप्प राहण्याचा अर्थ काय घ्यायचा मी कृष्णा, सांग ना? काय घ्यायचा मी याचा अर्थ? याचा अर्थ तूच माझा पासपोर्ट जाळलायस का? तेव्हा आता कृष्णा काहीच बोलत नाही. ती म्हणत असते, आता मी काहीही बोलले तरीसुद्धा तुम्ही माझ्या बोलण्यावरती विश्वास कुठे ठेवणार आहात? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता दुष्यंत म्हणतो, कृष्णा चल, चल तू माझ्याबरोबर, आणि तिला आता रूममध्ये घेऊन जातो. तेव्हा पुढील भागामध्ये दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा मी तुझ्यावरती खूप विश्वास ठेवला होता गं, पण आज तू माझा फक्त पासपोर्ट नाही जाळलायस, तर आज तू माझा विश्वाससुद्धा जाळून टाकलास. मी ज्यांच्यावरती विश्वास ठेवतो ना, ते सगळे माझा विश्वासघात करतात. तेव्हा कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, अहो मी तुमची शपथ घेऊन सांगते हो, मी तुमचा पासपोर्ट नाही जाळलाय. तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो, तू नाही पासपोर्ट जाळलास तर कुणी जाळला? माझ्या आईने जाळला का? ती असं का करेल? तेव्हा इथे कृष्ण आता गप्पच बसते. दुष्यंत म्हणत असतो की मला कोणाशी काही बोलायचंच नाही आहे. या घरामध्ये मी ज्यांच्यावरती विश्वास ठेवतो सगळेजण माझा विश्वासघात करतात. तेव्हा दुष्यंत रागाच्या भरामध्ये जात असतो. तेव्हा त्या ठिकाणी त्याचे वडील येतात आणि ते म्हणत असतात की दुष्यंता, तू कुठेही जाऊ नकोस. तुझा पासपोर्ट कृष्णाने जाळलेला नाही आहे, तर तुझा पासपोर्ट म्या जाळलाय. असं म्हणाल्यानंतर इथे आता दुष्यंतला राग येतो. तो म्हणतो, का का केलं तुम्ही असं? का असे वागलात माझ्याबरोबर? आणि दुष्यंत आता आपल्या वडिलांची इथे कॉलर पकडतो.
तेव्हा इथे कृष्णा मध्ये पडते आणि दुष्यंतला त्याला सोडायला सांगते, कारण कृष्णाला माहिती असतं की त्याने काहीही केलेलं नाही आहे. हे सगळं बाळजाबाईने केले हे कृष्णाला माहिती असतं, पण दुष्यंत विश्वास ठेवणार नाही म्हणून ती गप्प बसलेली असते.